आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट क्लासमध्ये आपण प्लांट बॉडी बघितलेली होती. हायर प्लांट ऑर्गनायझेशन मध्ये प्लांट बॉडी ऑर्गन्स बघितलेले होते. प्लांट बॉडी कशी असते ती बघितलेली होती. आता प्लांटचं डेव्हलपमेंट कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. प्लांट डेव्हलपमेंट जे आहे तर ही एक सायक्लिक प्रोसेस आहे आणि ही सायक्लिक प्रोसेस कशी होते तर ती सीडपासून होत असते. सीड जे बी असतं त्याच्यापासून सायक्लिक प्रोसेस जी आहे ती होत असते. आणि ही सायक्लिक प्रोसेस जी आहे तर ही सायक्लिक प्रोसेस सीडमुळेच होत असते. आणि ज्यावेळेला सीड रेस्टिंग पिरियडमध्ये असतं, रेस्टिंग पिरियडमध्ये म्हणजेच काय, ज्यावेळेला आपण त्याला सुकून ठेवलेला असतो, ड्राय कंडिशनमध्ये ठेवलेलो असतो, डिहायड्रेटेड स्टेटमध्ये, म्हणजे त्यामध्ये असणारे जे काही वॉटर कंटेंट आहे तर ते वॉटर कंटेंट संपूर्णपणे काढून त्याला आपण काय व्यवस्थित टिकवून ठेवलेलो असतो. आणि त्यालाच आपण त्याच सीड्सना आपण काय म्हणतो तर रेस्टिंग प्लांट बॉडी असं म्हणतो. ओके. आणि हे जे काही रेस्टिंग प्लांट बॉडी जे आहे, जे काही सीड्स आहेत तर हे कसे असतात तर कोणत्याही कंडिशनला, कोणत्याही ॲटमॉस्फेरिक कंडिशनला ते आहे तसे राहू शकतात. सीड जे आहेत तर हे सीड्स आपण युजली बघितलं तर सीड जे आहेत तर हे फ्लावरमध्ये असणारे जे काही ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये असणारे जे काही ओव्ह्यूल आहेत तर हे आपण बघूया. हे इथं हे आहे फ्लावर आहे. इथं फ्लावरमध्ये असणारे जे काही ओव्ह्यूल असणार आहे, ओके, ओव्ह्यूल जे काही असणार आहे तर हे ओव्ह्यूल जे काही असणार आहे तर त्या ओव्ह्यूलमध्ये आपल्याला ओव्ह्यूलमध्ये काय होतं तर आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यामध्ये काय होत असतं की सीड्स प्रोड्यूस होत असतात. आणि हे सीड्स प्रोड्यूस झाल्यानंतर त्यामध्ये काय होत असतं तर एम्ब्रिओ जो आहे, एम्ब्रिओ डेव्हलप होतो. आणि हे जो काही एम्ब्रिओ जो आहे हा एम्ब्रिओ हे जे काही एम्ब्रिओ आहे तर हे एकतर डायकॉट असू शकतो किंवा मोनोकॉट असू शकतो. ओके. तर हे जे काही एम्ब्रिओ ज्यावेळेला आपण त्याला जर्मिनेशनला ठेवतो ते त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर रॅडिकल आणि प्ल्युमेल मिळतं. हे आपण लास्ट क्लासमध्ये बघितलेलं आहे. आणि जे काही शूट पार्ट आहे, म्हणजे जे प्ल्युमेलपासून आपल्याला जे काही शूट सिस्टीम मिळते आणि त्यापासून आपल्याला स्टेम, लीव्ज आणि फ्लावर्स जे आहेत तर हे अडल्ट प्लांटमध्ये पाहायला मिळतात. आणि जे काही रॅडिकल आहे, रॅडिकल काय करत असतं तर रूट सिस्टीम जे आहे तर हे रूट सिस्टीम अडल्ट प्लांटमध्ये डेव्हलप करत असतं. आणि आपण जर बघितलं तर काय आहे तर इथं हा जो काही पार्ट आहे, हा जो काही पार्ट इथं आपण बघितला तर इथं डेव्हलप्ड लीव्स आहेत. ओके, लीव्स आहेत ती इवन स्टेम आहे, रूट्स आहेत. ओके, तर हे हा प्लांटचा एक पार्ट आहे. ओके. देन नेक्स्ट आपण बघूया तर इथं डायकॉट प्लांटमध्ये काय होतं तर डायकॉट प्लांट जे आहेत तर हे प्रिमेटिव्ह टाईपचं आहे. प्रिमेटिव्ह दॅन मोनोकॉटपेक्षा प्रिमेटिव्ह टाईपचं आहे. आणि ह्यामध्ये एम्ब्रिओ जो आहे तर ह्याचे 2 कॉटिलिडॉन्स असतात. तुम्हाला माहीतच आहे. ओके, तर हा सीड आहे तर हे दोन इक्वल पार्ट्समध्ये स्प्लिट होऊ शकतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर डायकॉटिलिडॉन. आणि ह्यामध्ये जे काही फ्लोरल पार्ट्स आहेत तर ते 5 years आणि 4 yearsमध्ये मल्टिप्लाय होत असतात. 5 years आणि 4 years म्हणजेच काय तर ह्याचे जे काही पेटल्स आहेत किंवा सेपल्स जे आहेत तर हे पेटल्स आणि सेपल्स जे आहेत तर ते 4 असतात. पेटल्स 4 असतात आणि सेपल्स देखील 4 असतात. आणि हे जे जर वाढत गेले तर मल्टिप्लायमध्ये वाढत जातात. सपोज 4 आहेत तर तिथं 8 होणार. आणि जर 8 आहे तर ते जे काय होणार 12 होणार. म्हणजे 4च्या मल्टिपलमध्ये ते सेपल्स आणि पेटल्स जे आहेत तर ते वाढत असतात. ओके. मोस्टली उडी, सम हर्बेशियस स्टॅम्प्स.
तर हे जे काही प्लांट्स आहेत तर डायकॉट प्लांट आपण म्हणतो, तर ते कसे असतात, उडी प्लांट्स असतात. उडी म्हणजे काय, लाकूड तयार होत असतं त्याच्यामध्ये. आणि काही जे काही प्लांट्स आहेत तर ते हर्बिशियस असतात. हर्बिशियस म्हणजे काय, अगदी नाजूक असतात आणि ग्रीन कलरमध्येच असतात. ओके. आणि हे जे काही आहेत तर हे आपल्याला जास्त म्हणजे ब्राउनिश कलरमध्ये उडी प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हल ऑर पाल्मेट लिव्स विथ नेट लाईक वेनेशन. आणि ह्याच्यामध्ये जे काही वेनेशन असतं तर ते वेनेशन कसं असतं, तर ते नेट लाईक वेनेशन असतं. सपोज हे एक लीफ आहे आणि ह्या लीफमध्ये अशा प्रकारचं वेनेशन आपण बघू शकतो. आणि हे कसं दिसतं, एका जाळ्याच्या पद्धतीनं आपल्याला दिसतं आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, नेट लाईक वेनेशन असं म्हटलं जातं. ओके. तर हे जे काही नेट लाईक वेनेशन आहे तर हे फक्त आपल्याला डायकॉट प्लांट. ओके. नेक्स्ट आहे मोनोकोट. मोनोकोट म्हणजे काय, तर हे एक ॲडव्हान्स टाईपचा प्लांट आहे. ॲडव्हान्स्ड अँड द मोनोकोट. आणि ह्यांचा एम्ब्रिओ जो आहे हा एक सिंगल कॉटिलिडॉनपासून बनलेला असतं. जर आपण बघितलं मगाशी तर इथे डबल कॉटिलिडॉन्स होते, तर इथं काय असतं तर हे सिंगल कॉटिलिडॉन असतं. आणि ह्याचे जे काही फ्लोरल पार्ट्स आहेत तर ते फ्लोरल पार्ट्स 3च्या मल्टिप्लायमध्ये असतात. तर 3च्या मल्टिप्लाय म्हणजे काय, तर पेटल्स 3 असतात किंवा पेटल्स आणि सेपल्स 3 असू शकतात. तर हे कसे असू शकतात, 3, 6, 9 अशा ह्या मल्टिपलमध्ये असतात. त्यानंतर हे जे काही प्लांट्स आहेत तर हे हर्बिशियस असतात. हर्बिशियस म्हणजे काय, तर ग्रीन कलरमध्येच असतात पूर्ण. आणि ते सॉफ्ट असतात. इव्हन ग्रीन त्यांचं जे काही स्टेम आहे तर ते स्टेम कसं असतं, ग्रीन कलरचं असतं. आणि ह्याचे जे काही लीव्ज आहेत तर ते जे लीव्ज आहेत तर ह्यांचा कसा वेनेशन असतं, पॅरलल वेनेशन असतं. ह्यांचा जो काही वेनेशन आहे तर हा पॅरलल वेनेशन असतं. अशा प्रकारे सिंगल असा वेनेशन ह्यांच्यामध्ये असतं. तर अशा वेनेशनला पॅरलल वेनेशन असं म्हटलं जातं. ओके. सो दिस इज अबाउट द मोनोकोट प्लांट. अँड देन नेक्स्ट वन इज ह्याच्यामध्ये जे काही रॅडिकल ग्रोथ होत असतं तर त्यामध्ये हे जे काही रॅडिकल किंवा प्ल्युमल जे काही ह्याच्यामधून बाहेर येतं तर हे केव्हा येतं, तर त्या जे काही त्यांच्यामध्ये सीड जे काही असते तर ते सीड कोड असते, त्याचा सीड कोड रप्चर करून त्यापासून काय होत असतं की रॅडिकल आणि प्ल्युमल जे आहे तर हे बाहेर येत असतं. आणि ह्यामध्ये जे काही ज्युव्हेनाइल प्लांट येतं. ज्युव्हेनाइल प्लांट म्हणजे काय, तर नवीन प्लांट जे काही आलेलं असतं तर हे ज्युव्हेनाइल प्लांटला ज्यावेळेला आपण वॉटरिंग व्यवस्थित करू तर किंवा वॉटरिंग आणि न्यूट्रिएंट्स त्याला व्यवस्थित आपण जर प्रोव्हाइड केला तर त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जी आहे ती व्यवस्थित होऊ शकते. आफ्टर सफिशियंट ग्रोथ ऑफ द रॅडिकल द प्ल्युमल ग्रोज. ज्यावेळेला रॅडिकलची सफिशियंट ग्रोथ होते त्यावेळेलाच काय होतं, तर प्ल्युमलची देखील सफिशियंट ग्रोथ जी आहे तर ती ग्रोथ व्यवस्थित होऊ शकते. ओके. त्यानंतर ह्यामध्ये काय होत असतं, तर प्लांट जे आहेत प्लांटमध्ये नवीन सेल्स इथं तुम्ही बघू शकता. हे जे काही प्लांट आहे तर इथं काय आहे, तर हे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणून दिलेलं आहेत. ओके. तर हे जे काही मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे आहेत तर हे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजेच काय, तर इथं देखील मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत, इथं देखील मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत. तर हे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजे काय, तर जे सेल्सचं जे काही डिव्हिजन आहे तर ते फ्रिक्वेंटली होत असतं. फास्ट सेल डिव्हिजन होत असतं. आणि त्यामध्ये एक ॲबिलिटी असते सेल डिवाईड होण्याची. आणि अशा टिश्यूजना काय म्हटलं जातं, तर मेरिस्टेमॅटिक टिश्यूज असं म्हटलं जातं. आणि हे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज टिप रिजन्सला आपल्याला पाहायला मिळतात. तर इथं असे 2 टिप रिजन्स आहेत ज्या ठिकाणी आपल्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे आहेत तर ते पाहायला मिळतात. तर शूटच्या ठिकाणी एक मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आपल्याला दिसतात आणि रूटच्या ठिकाणी एक मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आपल्याला पाहायला मिळतात. ओके. तर हेच मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आपल्याला पाहायचे आहेत. ओके. आणि की जे काही मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे आहेत तर ते मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आपल्याला आपण शूटमधले जर आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जर बघितलं तर ते मोस्ट कॉम्प्लेक्स असतात ॲज कम्पेअर टू
द रूट मेरिस्टेम. जर रूट मेरिस्टेम आपण जर बघितलं तर हे लेस कॉम्प्लेक्स असतात. ओके, तर कसं ते लेस कॉम्प्लेक्स असतात, तर का लेस कॉम्प्लेक्स असतात आणि ते का मोर कॉम्प्लिकेटेड असतात, तर जे काही शूट सिस्टीम आहे तर तिथं आपल्याला अनेक ब्रांचेस पाहायला मिळतात, लीव्स पाहायला मिळतात. ओके, फ्रूट्स, फ्लावर्स आणि आणखी खूप असे काही पार्ट्स जे आहेत तर हे शूट सिस्टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते फक्त आपल्याला कशापासून मिळतं, तर रूट शूट अपायकल मेरिस्टेमपासून मिळतं. तर जर आपण रूट अपायकल मेरिस्टेम बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त रूट्स जे आहेत, रूट्स फक्त दिसतात. तर त्यामध्ये काही वेगळा पार्ट दिसत नाही, फक्त रूटचा पार्ट दिसतो. आणि त्यामुळे दिस इज द मोर कॉम्प्लेक्स दॅन रूट. शूट इज मोर कॉम्प्लेक्स दॅन रूट. ओके, and then you can see here the फंक्शन जे आहेत तर हे म्हणजेच काय, तर शूट अपायकल मेरिस्टेमचे 2 फंक्शन्स आहेत. टू फ्रॉम प्रायमोडिया अँड गिव्ज राईज टू लॅटरल ऑर्गन. तर हे काय करतं, सॅम काय करतं, तर प्रायमोडिया प्रोड्यूस करतं आणि लॅटरल ऑर्गन्स जे आहेत ते प्रोड्यूस करतं. तर प्रायमोडिया म्हणजे काय, तर पहिल्यांदा येणारे जे काही लीव्स आहेत, फर्स्ट लीव्स जे आहेत तर ते फर्स्ट लीव्स जे आहे तर हे फर्स्ट लीव्स ह्यांच्यामुळे तयार होते. तर तुम्ही बघू शकता इथं हे 2 प्रायमोडिया आहेत आणि हे 2 प्रायमोडिया जे आहेत तर हे प्रायमोडिया कशापासून बनले सॅमपासून बनले जातात. आणि त्यानंतर टू रिमेन इन द फॉर्म ऑफ ओरिजिनल एम्ब्रियोनिक सेल. तर ह्याच्यापासून काय होतं, तर एम्ब्रियोनिक सेलमध्ये ते सेल्स राहतात. त्यानंतर सॅम जे आहे तर हे सॅम काय करतं, तर प्रायमरी शूटमध्ये काय डिवायडिंग सेलपासून काय करत असतं, तर टिश्यू जे आहे तर ॲड करून त्यामध्ये स्टेम, लीव्स, ब्रांचेस आणि फ्लावर्स जे आहेत तर हे बनवतं. विथ ईच सेल डिव्हिजन वन ऑफ द 2 डॉटर सेल्स इज लेफ्ट बिहाइंड टू इलॉंगेट अँड डिफरन्शिएट. आणि ज्यावेळेला ह्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होत असतं तर त्यावर ज्यामध्ये जे काही सेल डिव्हिजन झालेले असतात तर ते जे काही 2 राहिलेले जे काही सेल्स असतात तर ते काय करत असतात, ते इलॉंगेट होत असतात आणि ते डिफरन्शिएट होत असतात, म्हणजे ऑर्गन डिफरन्शिएट करत असतात. आणि त्यामध्ये जे काही राहिलेला एक जो काही सेल असतो, तो जो काही मेरिस्टेमॅटिक सेल असतो तर तो फ्रिक्वेंटली सेल डिव्हाइड करत असतो. आणि त्यामुळे प्लांटची जी काही ग्रोथ आहे तर ती ग्रोथ वाढत असते. ओके, सपोज आपण बघूया आता आपण शूट अपायकल मेरिस्टेम बघूया. तर शूट अपायकल मेरिस्टेममध्ये आपल्याला जनरली 2 झोन्स दिसत आहेत. तर ते झोन्स म्हणजेच काय, पहिला एक झोन म्हणजे काय, तर ट्युनिका. एक झोन म्हणजे काय, तर हा जो काही झोन आहे तर याला आपण ट्युनिका म्हणूया. आणि आतला जो काही झोन आहे त्याला कॉर्पस. ट्युनिका आणि कॉर्पस असे 2 झोन्स आहेत. आणि ह्यामध्ये जे काही ट्युनिका झोन आहे तर त्यापासून ती झोन जे आहे तर त्यामध्ये काय होत असतं, तर अँटिक्लायनल डिव्हिजन होत असतं. अँटिक्लायनल डिव्हिजन म्हणजे अशा प्रकारे सेलचा जो डिव्हिजन आहे तर ते डिव्हिजन होत असतं. ओके, म्हणजे जे काही साईडचे जे काही सेल्स आहेत तर त्यांचं अँटिक्लायनली डिव्हिजन जे आहे तर ते होत असतं. आणि त्यापासून जे आहे तर हे प्लांट बॉडीला इपिडर्मिस जे आहे तर हे इपिडर्मिस आपल्याला मिळतं. इपिडर्मिस जे आहे तर हे इपिडर्मिस त्यापासून मिळत असतं. ओके, त्यानंतर जे काही कॉर्पस जो आहे कॉर्पस, तर ह्याच्यामध्ये अँटिक्लायनल आणि पेरिक्लायनल डिव्हिजन जे आहे तर ते होत असतं. अँटिक्लायनल म्हणजे काय, साईडून हा जो काही साईडचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये देखील डिव्हिजन होत असतं. आणि त्याचबरोबर इथं हा जो काही पार्ट आहे ह्यामध्ये देखील डिव्हिजन होत असतं. आणि म्हणून त्याला अँटिक्लायनल आणि पेरिक्लायनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यापासून जे आहे तर इंटरनल टिश्यूज जे आहे तर बनले जातात. इंटरनल टिश्यूज म्हणजे काय, तर व्हॅस्क्युलर टिश्यूज जे व्हॅस्क्युलर बंडल्स आपण जायलम फ्लोएम म्हणतो, किंवा वेगवेगळे आतमध्ये जे काही प्लांट बॉडीच्या आतमध्ये जे काही सेल्स असणार आहेत तर ते सेल्स आपल्याला कॉर्पसपासून पाहायला मिळतात. ओके, त्यानंतर ह्यामध्ये जे काही सेल डिव्हिजन होत असतं तर ह्यामध्ये
नोडल आणि इंटरनोडल रिजन जे आहे तर हे नोडल आणि नोडल रिजन जे आहे तर हे लीफ प्रायमोडियापासून किंवा लीफ प्रायमोडिया जे आहे तर हे बनवतात. आणि हे जे काही लीफ प्रायमोडिया इथं आपण लीफ प्रायमोडिया हे बघतो, इथं हे जे काही लीफ प्रायमोडिया बघतो आणि ह्यापासूनच काय बनतं तर नोडल रिजन जे आहे तर ते बनलं जातं. आणि हे जे काही नोडल रिजन जे आहे तर हे रिजन दोन वेगवेगळे नोडल रिजन जर बनले तर ते सक्सेसिव्ह त्यांच्यामधला जो काही अंतर आहे तर त्यालाच इंटरनोडल रिजन असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यापासूनच काय होत असतं तर प्लांटची हाईट जी आहे किंवा लेंथ जी आहे तर ती वाढते किंवा त्यांची हाईट आपण डिटरमाइन करू शकतो किंवा त्यांचा रेट जो आहे ग्रोथ रेट जो आहे तर हा ग्रोथ रेट आपण फाइंड आउट करू शकतो. अँड हे जे काही त्यांच्यामध्ये होत असतं म्हणजे जे काही ग्रोथ होत असते किंवा प्रायमोडिया जे आहे तर हे बनत असतात तर हे त्यांच्यामध्ये असणारे जे काही हार्मोन्स आहेत तर ह्या हार्मोन्समध्ये काही ॲक्शन्स होत असतात आणि ह्या ॲक्शन्समुळेच त्यांच्यामध्ये हे सर्व काही चेंजेस होत असतात. आणि हे जे काही हार्मोन्स म्हणजेच काय फायटो हार्मोन्स आपण त्याला म्हणतो. तर त्यामध्ये ऑक्झिन्स आलं, जिबर्लिन्स आलं, सायटोकायनिन्स आलं, हे वेगवेगळे हार्मोन्स जे आहेत तर हे वेगवेगळे हार्मोन्स प्लांटची ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे हार्मोन्स जे आहेत ते त्यांना गरजेचे असतात. आणि ह्यामध्ये जे काही प्रायमोडिया मी म्हटलं तर हे प्रायमोडिया काय करत असतात तर हे प्रायमोडिया मेरिस्टेमेटिक रिजनपासून बनलेले असतात. आणि ह्याच्यापासून काय होतं असतं तर सेल डिव्हिजन होत असतं आणि अपायकल रिजन जे आहे तर हे अपायकल रिजन लाईक ट्युनिका आणि कार्पस रिजनचा डिव्हिजन जे आहे तर ते होत असतं. आणि हे जे काही प्रायमोडियामध्ये जे काही स्टेमवरती जे काही लीव्हचं अरेंजमेंट होतं, लीव्स जे आहेत तर हे लीव्स जे काही अरेंज होत असतात ह्याच्यामध्ये इथं आपण बघू शकतो. तर इथं हे जे काही लीव्स अरेंज झालेले आहेत एका मॅनरमध्ये तर ह्या लीव्सच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो तर फायलोटॅक्सी असं म्हणतो. सो त्यानंतर ही जी काही ग्रोथ जी झाली तर ती काय झाली प्रायमरी ग्रोथ झाली. आणि ह्या प्रायमरी ग्रोथनंतर प्लांटमध्ये काय होतं असते तर सेकंडरी टिश्यूज जे आहेत तर हे सेकंडरी टिश्यूज देखील ॲड होत असतात. आणि हे सेकंडरी टिश्यूज जे आहेत तर हे सेकंडरी मेरिस्टेमपासून ॲड होत असतात. आणि हे सेकंडरी टिश्यूज म्हणजेच काय किंवा सेकंडरी मेरिस्टेम म्हणजेच काय किंवा सेकंडरी टिश्यूज कोणते असतात तर व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्कॅम्बियम हे जे आहेत तर हे सेकंडरी टिश्यूज आहेत. आणि ह्या सेकंडरी टिश्यूजमुळेच प्लांटची सेकंडरी ग्रोथ जी आहे तर ही हायर प्लांट्समध्ये होत असते. आणि हे झालं हे जे काय आपण बघितलं आता ते झालं बद्दल. आणि आता जे आपण बघणार आहे तर ते रॅमबद्दल. आणि हे रॅम जे आहे तर हे लेस कॉम्प्लेक्स आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ह्या रॅमपासून आपल्याला रूट जे आहेत तर हे एंडोजिनियसली म्हणजे एकाच वेपासून ते आपल्याला एंडोजिनियसली ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. आणि जे काही रूट जे आहे रूटच्या टिपला इथं रूट टिप जी काही आहे तर ह्या रूट टिपला हे जे काही रूट टिप आहे या रूट टिपला कवर करणारा आहे रूट कॅप. आणि हे रूट कॅप जे आहे तर हे एका म्युसिलेजिनस कवरिंगनं कवर केलेलं असतं ल्युब्रिकंट म्हणून. म्हणजेच काय ह्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा हे जे काही रूट टिप आहे तर हे रूट टिप डॅमेज होऊ नये ज्यावेळेला म्हणजे काय तर जमिनीमध्ये अनेक लेयर्स असतात आणि हे लेयर्स हार्ड असतात. आणि प्लांट ची ग्रोथ होत असताना म्हणजेच रूटची जी काही ग्रोथ जमिनीच्या आतमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ज्यावेळेला होत असताना तिथं काही ऑब्जेक्ट जे आहेत तर ते ऑब्जेक्ट येत असतात आणि ऑब्जेक्ट लाईक स्टोन्स वगैरे येत असतात. आणि ते जे स्टोन्स वगैरे काय करू शकतात तर प्लांटला डॅमेज करू शकतात. ह्याच्यासाठी म्हणून इथं रूट कॅप जे आहे तर ही रूट कॅप असते. आणि ह्या रूट कॅपला म्युसिलेजिनस म्हणजेच काय एक चिकट सबस्टन्स असतो आणि त्यामुळे काय होत असतं की ते त्यांना डॅमेज जे आहे तर ते डॅमेज होऊ शकत नाही. आणि
The root apical meristem lies immediately below the root cap. This region shows the center zone, slowly dividing cells called as क्युसेंट झोन. तर ह्यामध्ये स्लोली डिवायडिंग सेल्स ज्या असतात इथं आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. इथं वेगवेगळे झोन्स आहेत इथं जे आहे तर इथं हे फास्ट डिवायडिंग सेल्स, फास्ट डिवायडिंग लेअर आहे. आणि हा जर लेअर बघितला तर इथं स्लो डिवायडिंग लेअर आहे. आणि ह्या लेअरपासून काय होत असतं तर असे 2 लेयर्स असतात. ह्यामध्ये 2 रिजन्स असतात आणि ह्यामध्ये वेगवेगळे टाईपचे काय होत असतात तर त्यांची रिलेटिवली ग्रोथ जी आहे तर ती होत असते. आणि हे रॅम जे आहे तर हे रॅम कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं तर रूट इलॉंगेशनसाठी, इथं रूट इलॉंगेशनसाठी, सेल्युलर डिव्हिजनसाठी आणि नवीन टिश्यूज जे आहेत तर हे नवीन टिश्यूज बनवण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल असतं. अँड दिस डिव्हिजन अकोज ॲट द पेरिफेरी. तर पेरिफेरी म्हणजे काय तर क्युसेंट झोनच्या हा जो रिजन आहे, क्युसेंट झोन हा जो झोन आहे ह्याच्या साईडनं जो काही ग्रोथ होत असते, ही जी काही ग्रोथ होत असते आणि त्यालाच काय म्हटलं जातं पेरिफेरल रिजन. आणि ह्यामध्येच काय होत असतं तर सेल जे आहेत तर ते डिवाईड होत असतात. आणि रूट सिस्टीममध्ये प्रायमोडिया वगैरे असे काही पार्ट नसतं. ओके, तर हे झालं. तर इथं आपण बघू शकतो तर हे जे काही आपण बघत आहे तर हा VS सेक्शन आहे, वर्टिक्युलर लॉन्जिट्युडनल सेक्शन किंवा वर्टिक्युलर सेक्शन आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर ह्यामध्ये आपण इथं बघू शकतो बघा हे वॅस्क्युलर टिश्यूज आहेत आणि त्याच्यानंतर इथं ग्राउंड टिश्यूज आहेत आणि हे एपिडर्मल टिश्यूज, असे 3 टिश्यूज जे आहेत तर ह्याच्यापासून रॅमपासून डेव्हलप होत असतात. आणि इथं झोन ऑफ सेल्युलर डिव्हिजन हा जो काही टिप रिजन आहे तर हा सेल्युलर डिव्हिजन, सेल डिवाईड होत असतात फ्रिक्वेंटली. त्यानंतर जे काही सेल डिवाईड झालेले असतात तर ते सेल त्यांचं इलॉंगेशन होत असतं आणि त्यानंतर सेल्युलर डिव्हिजन होत असतं. आणि हे झालं रॅमचं. आणि ह्याच्यापासूनच काय होत असतं तर प्लांटचं डेव्हलपमेंट होत असतं. अँड थँक्यू.